सध्या फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचा सुपुत्र दिलीप महादू गावित आपलं संपूर्ण कौशल्य पणाला लावून धावला, परंतु अवघ्या 4 सेकंदाच्या फरकानं तो वर्ल्ड रेकॉर्डपासून दूर राहिला. कालच्या स्पर्धेत मोरोक्कोचे प्रतिनिधित्व करत असलेला प्रतिस्पर्धी खेळाडू एल हदाकीनं 46.65 सेकंदामध्ये 400 मीटर अंतर पार करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय, तर आपल्या भारताचा दिलीप गावित अवघ्या 4 सेकंद मागे म्हणजेच 49.99 सेकंदाची वेळ नोंदवून 8वा आलाय. नाशिकच्या पेठ सुरगाणा तालुक्यातील तोरण डोंगरीचा सुपुत्र दिलीप गावित हा आदिवासी शेतकरी कुटुंबातील मुलगा असून बालपणीच त्याला आपला उजवा हात गमवावा लागला होता. परंतु अशा परिस्थितीतही त्यानं खेळाडू होण्याचं स्वप्न पाहिलं आणि जिद्दीनं ते प्रत्यक्षात उतरविले. कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आज त्यानं क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. कोणताही खेळ हा जिंकण्यासाठीच खेळला जातो, परंतु कधीकधी हार किंवा जीत या पलीकडेही जाऊन खेळाडूची जिद्द देखील कौतुकास्पद ठरते. दिलीपचा कालचा खेळही अशाच प्रकारचा होता, त्यामुळे दिलीपच्या या जिद्दीबद्दल मनापासून अभिनंदन. आगामी काळामध्ये पुन्हा एकदा पाय रोवून उभं राहत तो नक्कीच देशासाठी मोठी कामगिरी करेल असा विश्वास आहे. अश्विनी पुरी, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.